मग आमची मागणी होती की 2023ला इलेक्शनच्या आधी 2024ला इलेक्शन झालं, 2023ला देवेंद्र फडणवीस साहेबांनीच कांद्यासाठी 24 रुपये रेट हा डिक्लेअर केला होता। मग आमच्या सगळ्यांची मागणी होती इलेक्शनच्या आधी 24 आणि इलेक्शन झाल्यानंतर 12.5 म्हणजे अर्धा, हे आम्हाला चालणार नाही, तुम्ही 24 रुपये रेट द्या, नक्कीच त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या अडचणी असतील, जो काही खर्च असेल तो निघून जाईल। खरं तर आज जर आपण बघितलं अवकाळी पाऊस आणि बऱ्याच काही कारणांमुळे उत्पादकता शेतकऱ्याची कांद्याची घटलेली आहे, त्यामुळे उत्पादन खर्च हा 18 ते 20च्या आसपास आहे। आम्ही 18 तारखेला जेव्हा पहिलं आंदोलन केलं होतं तेव्हा मार्केट कुठेतरी 6 ते 7 रुपयाच्या आसपास होतं। काही शेतकऱ्यांनी 1-2 रुपयाला सुद्धा कांदा विकलेला आपण सर्वांनी तिथं ऐकलेला आहे। मग आम्ही 26 तारखेला दुसरं आंदोलन नाशिकला जेव्हा तिथं घेतलं, नॅशनल हायवे जेव्हा आम्ही अडवला, तेव्हा सरकारली एक दिवस आधी 12.5चा रेट हा 15 रुपये 80 वर ते घेऊन गेले। आमची मागणी आहे हा रेट 24 पर्यंत त्या ठिकाणी जावा। आमच्या इतर ज्या मागण्या होत्या 24 रुपये सोडून, की ज्या लोकांनी आत्तापर्यंत कांदा हा मार्केटमध्ये विकलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना 10 ते 15 रुपये अनुदान देण्यात यावं। त्याच्याचबरोबर जो काही 2 लाख टन कांदा नाफेडच्या अंतर्गत तुम्ही घेणार आहात तो 8 ते 10 लाख टन करावं, ही आमची दुसरी मागणी होती। आणि नाफेड काय करतं की प्रायव्हेट काही लोकांना हाताशी धरून त्यांच्याकडनं कांदा ते घेत असतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो। कारण का हे जे प्रायव्हेट लोक आहेत ते व्यापाऱ्यांकडनंच कांदा विकत घेतात आणि तोच कुठेतरी 5-6 रुपयाला घेतलेला कांदा हा नाफेडच्या रेटला विकतात। त्यामुळे आमची मागणी होती नाफेडली सुद्धा खरेदी करत असताना मार्केट कमिटीमध्येच शेतकऱ्यांचा माल तिथं घ्यावा, जेणेकरून स्पर्धा होईल, रेट वाढतील आणि आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होईल। याच्यामधली ही मागणी केंद्र सरकारने तिथं मान्य केली, पण राज्य सरकारचं अर्ध कॅबिनेट हे दिल्लीला गेलं कधी, जेव्हा 26 तारखेला नाशिकचं आंदोलन हे खूप मोठं झालं, सामान्य शेतकरी हे रस्त्यावर आले, आंदोलन मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर कुठेतरी महाराष्ट्र सरकारमधल्या नेत्यांना कदाचित भीती वाटली असावी आणि त्या अनुषंगाने ते लगेचच दिल्लीला दुसऱ्या दिवशी गेले आणि आमची ही मागणी पहिली तिथं मान्य केली। दुसरं, राज्य सरकारकडनं आमच्या मागण्या ज्या केंद्र सरकारकडे मांडलेल्या आहेत ते 2 लाख टन नाफेडकडनं घेतला जाणारा कांदा हा 10 लाखापर्यंत त्या ठिकाणी करण्यात यावा। राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ही मागणी आमची मांडली आहे, पण केंद्र सरकारने अजूनपर्यंत ती मान्य केली नाही। अनुदानाची मागणी अजूनपर्यंत मान्य त्या ठिकाणी झालेली नाही आणि जे काही केंद्र सरकारने ठरवलंय आंदोलनानंतर की हो आम्ही नाफेडला मार्केट कमिटीमध्ये माल घ्यायलासाठी सांगू 10 लाख टन, पण अजूनपर्यंत त्या पद्धतीची खरेदी दुर्दैवाने त्या ठिकाणी सुरू झालेली नाही। त्यामुळे आज 12 वाजता महाराष्ट्र सरकारचं कॅबिनेट आहे, ती सर्व मंत्री एकत्रित येतात, शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक निर्णय तिथे घेतले जातील, त्यातच आमच्या या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा महत्त्वाचा मुद्दा हा तिथं घेण्यात यावा आणि आजच्या आज काहीतरी सकारात्मक निर्णय आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही त्यांच्या बाबतीतला निर्णय घेण्यात यावा अशी विनंती या सरकारला त्या ठिकाणी आम्ही करतो। तर तुम्ही अनेकदा नाफेडकडून खरेदी व्हावी, केवळ नाशिक जिल्ह्यातच कांदा उत्पादक शेतकरी राज्यभर आहे, तर प्रत्येक ठिकाणी नाफेडकडून खरेदी व्हावी अशी तुम्ही मागणी करताय, कृतीमध्ये काही दिसतंय का, जाणवतंय का? नाशिकमध्ये नाही, अजूनपर्यंत ती खरेदी तिथं सुरू नाही झाली। केंद्र सरकारने फक्त आम्ही खरेदी करू असं मान्य केलेलं आहे, त्यामुळे मान्य करणं एक आणि लागू करणं दुसरं, त्यामुळे आत्तापर्यंत ते लागू नाही। आणि याच्यातच आमचं अजून एक मत आहे की हा 10 लाख टन कांदा, पहिलं 2 लाख होतं, आंदोलनानंतर आता 10 लाख घ्यायचं असं ते म्हणतायत, पण हा 10 लाख टन कांदा हा भारतात मात्र त्या ठिकाणी विकू नका। हा सर्व कांदा भारताच्या बाहेर जर तुम्ही घेऊन गेला तरच इथले रेट 3 महिन्यानंतर सुद्धा नीट राहतील, नाहीतर हाच घेतलेला कांदा परत एकदा दिल्ली, मुंबई, कलकत्ताला स्वस्तात विकल्यानंतर उद्या वाढणारे रेट तिथं वाढणार नाहीत आणि त्यानंतर शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी अडचण येतील। फक्त आंदोलनाचा आणि शेतकरी एकजुटीचा फायदा एवढाच झालाय, जो रेट 4-5 रुपयाच्या आसपास होता आता कुठेतरी 13 ते 14 रुपयाच्या आसपास शेतकऱ्याला चांगल्या कांद्याचे भाव आता मिळायला लागलेले आहेत। आमचं मत एवढंच आहे, चांगला कांदा एक झाला, पण नाफेड घेताना फक्त चांगला कांदा घेतं, साधा कांदा तसाच बाजूला त्या ठिकाणी पडतो। त्यामुळे आमच्या शेतकऱ्याच्या हातात 24 रुपयाली जर कांदा तिथं मिळाला, घेतला गेला, तरच त्याचं भलं होईल। आणि येणाऱ्या काळामध्ये पाऊस कमी आहे हे सरकारच तिथं सांगतंय, येणारं पीक शेतकऱ्याच्या हातामध्ये राहणार नाही, मग आहे त्या पिकाला चांगला भाव मिळाला तरच शेतकरी वर्षभर टिकू शकतो,
नाही तर दुर्दैव असं बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या तिथं केलेल्या आहेत. निकम नावाचा जो शेतकरी आहे नाशिकमधला, त्यांनी तर तिथं आत्महत्या केलीच. अशा अनेक आत्महत्या वाढू शकतील. त्यामुळे शेतकऱ्याला पाठिंबा सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या ठिकाणी देण्यात यावा. म्हणजे नाफेडची खरेदीचा जो आदेश आहे तो पण फसवा आहे, जर खरेदी सुरूच झाली नाही तर. आंदोलन केल्यानंतर केंद्रात मुख्यमंत्री साहेब असतील आणि अर्ध कॅबिनेट हे गेलं. आज चर्चा काय झाली हे माहीत नाही, कारण चर्चा बऱ्याच विषयावर झाली आणि आम्हाला असंही कळते की कांद्यावर झाली, साखरेवर झाली आणि काही राजकीय पण झाली. कोणाला किती वेळ दिला हे आम्हाला सांगता येणार नाही. कदाचित राजकीय चर्चेला जास्त दिला जाऊ शकतो. पण मग बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री साहेब बोलत असताना त्यांनी सांगितलं की ही जी शेतकऱ्याची मागणी होती, म्हणजे आमची मागणी होती की मार्केट कमिटीमध्येच नाफेडली खरेदी करावं, हे त्यांनी मान्य केलं केंद्र सरकारने. पण अजूनपर्यंत अध्यादेश GR वगैरे त्याचा निर्णय तिथं दुर्दैवाने आलेला नाही. त्यामुळे जर पुढच्या 1-2 दिवसामध्ये हा निर्णय आलाच नाही तर आपल्याला हेच म्हणावं लागेल, फक्त शेतकऱ्याला काय मिळालं तर आश्वासन मिळालं. आश्वासनाच्या माध्यमातून तोंडाला पानं पुसली, एवढंच त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. वळसे पाटलांनी असं म्हटलंय, आंदोलनाच्या ऐवजी तुम्ही कुठे सांगा तिथे बैठक घेऊन चर्चा करून यातला मार्ग काढा, असं सुद्धा म्हटलंय. मुंबई पुणे कुठेही मला तुमच्या आंदोलनासोबत आम्ही आहे, आम्ही शेतकऱ्यांसोबत आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, फक्त तुम्ही ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी आम्ही चर्चेला तयार आहे. मला त्यांना एवढंच सांगायचं, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सत्ताधारी आहात, त्यामुळे आमच्यापेक्षा तुमचं जरासं सोपं आहे. आम्हाला असंही कळालं होतं की तुम्ही दिल्लीला बैठकीत होता. दिल्लीला जर बैठकीत होता मग 24 रुपयाच्या बाबतीत तुम्ही बोलला का? मग 24 रुपयाचा रेट हा लागू होणार आहे का? 10 लाख टन कांदा हा जो घेतला जाणार आहे तो कधीपासून घेतला जाणार आहे? तो अख्ख्या महाराष्ट्रात घेतला जाणार आहे का फक्त एकाच जिल्ह्यामध्ये घेतला जाणार आहे? त्याच्याचबरोबर मार्केट कमिटीमध्ये खरेदी आत्तापर्यंत का सुरू झालेली नाही? विषय एवढाच असतो की आपल्याला लढावं लागतं, आपल्याला सामान्य लोकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. एखाद्या वेळेस कुठलाही निर्णय घेत असताना चर्चेमध्ये कोणासमोर जर तुम्ही झुकला, समजा दिल्लीसमोर तुम्ही झुकला, तुम्हाला तिथं काय बोलताच नाही आलं, त्यामुळे हा निर्णयच आत्तापर्यंत घेतला नाही, त्याचं नुकसान हे सामान्य लोकांना त्या ठिकाणी होणार आहे. माझं वळसे पाटील साहेबांना एवढंच म्हणणं आहे, शेतकऱ्याचं आंदोलन आहे, तुम्हाला कोणी त्या ठिकाणी थांबवलेलं आहे? शेतकऱ्यांनी आम्हाला विनंती केली, नाशिकला 1-2दा तुम्ही आंदोलन घेतलंय, आता इथं मंचर या भागामध्ये आंदोलन करा. मग आम्ही शेतकऱ्याचं ऐकून आता आंदोलनाला इथं आलेलो आहे. आता तुम्ही मुंबईत, पुण्यात AC मध्ये बसण्यापेक्षा उन्हात एकदा आपण चर्चा करू. लोक काय म्हणतात हे तुम्ही त्या ठिकाणी ऐका. आम्हाला काही राजकीय इथं विरोध करायचा नाही की हा लढा आमचा राजकीय नाही, हा लढा आमच्या शेतकऱ्याचा आहे. त्यामुळे TV वर प्रतिक्रिया देऊन काय होत नसतं. TV वर कदाचित आम्ही बोलू शकतो, रस्त्यावर आम्ही बोलू शकतो. सत्तेत जेव्हा तुम्ही असता, सत्तेत विकासासाठी तुम्ही जेव्हा गेला असता, तेव्हा विकास हा सामान्य लोकांचा पण त्या ठिकाणी झाला पाहिजे, ना की आपला आणि आपल्या कार्यकर्त्यांचा. त्यामुळे सामान्य लोकांचा विकास करण्यासाठी हमी भाव चांगला मिळणं हे महत्त्व आहे. त्यासाठी थोडेसे प्रयत्न करताना भांडताना तरी आम्हाला दिसू द्या. आत्ता MLC इलेक्शनमध्ये तिकीटं मिळावी यासाठी आम्ही भांडण बघितलं, आम्ही घोडे बाजार झालेला त्या ठिकाणी बघितला, साध्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून पैशावाल्या लोकांना तिकीटं देताना आम्ही बघितलं, करोड रुपयाची उलाढाल झाली हे आम्हाला समजलं. अरे पण इथं आम्ही मागतोय किती? आत्ता आहे मार्केट 14 रुपयाला, 24 रुपये घ्यायला काय जाते? आम्ही 24 रुपये किलोनी बोलतोय, तुम्ही करोडो रुपयामध्ये खेळता, आम्ही मात्र शेतकऱ्याला रुपयात त्या ठिकाणी बोलतोय. त्यामुळे रुपयाचा मान सन्मान आमच्या शेतकऱ्याला देण्यासाठी सत्तेत असल्यामुळे तुम्ही एकदा लढा, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं स्वागत करू. विषय एवढाच आहे, मला शेतकऱ्यांना सांगायचं, युवांना सांगायचं, आमच्या माता भगिनींना सांगायचं आहे, आपण जर शांत बसणार असू तर आपल्याला कधीच न्याय मिळणार नाही. आपल्याला लढावं लागेल, आपल्या रस्त्यावर उतरावं लागेल. आता मी पुणे जिल्ह्यामध्ये आलेलो आहे. आता पुणे जिल्ह्यामध्ये न आमदारकीचं इलेक्शन आहे, न खासदारकीचं इलेक्शन आहे, न जिल्हा परिषदचं इलेक्शन आहे, न पंचायत समितीचं इलेक्शन आहे. तरी 3 वर्ष आधी आज इथं येण्याचं कारण काय? कारण का आज तुमच्या मालाला हक्काचा भाव जर नाही मिळाला, तुमच्या मुलांना शाळेची फी देता येणार नाही, कॉलेजमध्ये तुमची मुलं कदाचित जायला अडचण त्यांना येणार आहे, तुम्ही घेतलेलं व्याजात जे काही लोन असेल ते तुम्हाला भरता येणार नाही, व्याज तुम्हाला भरता येणार नाही. सामान्य लोक खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अडचणीत येतील. विषय एवढाच आहे, अजितदादा एवढे मोठे नेते असताना दादांना न्याय तिथं देता आला नाही, पण आम्ही लढतोय. तर मग आज आमचे शेतकरी आणि सामान्य लोक अडचणीत असतील तर आम्हाला तर लढावं लागणारच आहे, आणि त्या हेतूतून आम्ही प्रामाणिकपणे लढतोय. शेवटी बघा, आम्ही पहिलं आंदोलन केलं तेव्हा मार्केट 3-4 रुपयाला होतं,
आज मार्केट 14 रुपयाला आलेलं आहे. त्यामुळे कुठं ना कुठेतरी शेतकऱ्याचा अप्रत्यक्षपणे फायदा झालेलाच आहे. जो काही नाफेडली 12.5 रुपये रेट डिक्लेअर केला होता, आता 15 रुपये 80 केला आहे आणि आमची अपेक्षा आहे येत्या काळामध्ये वाढला पाहिजे. जर आज सगळ्यांनीच विचार केला कशाला लढायचं, सत्तेत जाऊन मांडीला मांडी लावून लाचार व्हायचं, हे आम्हाला मराठी माणसांना त्या ठिकाणी जमणार नाही. म्हणून आम्ही प्रामाणिकपणे इथं लढतोय, संघर्ष करतोय. यश अपयश हा विषय नंतरचा, लढणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीने, आणि ही भूमी तुम्हाला माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी आहे, त्यांच्या जन्माने पवित्र झालेली ही भूमी. आणि या भूमीमध्ये येऊन हे आंदोलन करणं, ते सुद्धा रयतेच्या लोकांसाठी, म्हणजे सामान्य लोक, सर्व जाती धर्माचं, हे आमची भूमिका आहे आणि हा आमचा विचार आहे. कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं दादा. गारपिटीने कांदा खराब झाला मोठ्या प्रमाणात, त्यामुळे शेतकऱ्यांना साठवता आलं नव्हतं. 7 ते 8 रुपये किलो विकावा लागला. आता जरी बाजार वाढले तर ज्या शेतकऱ्यांनी तोट्यात कांदा विकलाय त्यांच्या बाबत विचार होणार कांदा. म्हणून आम्ही सरकारला काय म्हणतोय, ज्या लोकांनी घाई गडबडीने, कारण का गारपीट झाल्यामध्ये आणि अवकाळी पाऊस झाल्यामुळे कांद्याचं जे किपिंग क्वालिटी आहे, ज्याला आपण जास्त दिवस ठेवणार, कारण रब्बी कांदा हा आपल्याला जास्त दिवस ठेवता येतो, पण अशा पद्धतीने नुकसान झाल्यामुळे हा कांदा आपल्याला ठेवता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई गडबडीने जो कांदा विकलाय त्याला 10 ते 15 रुपये अनुदान ज्या शेतकऱ्यांनी विकले त्यांना तुम्ही द्या, आणि याच्या पुढे विकणारे जे कुठले शेतकरी असतील त्यांना तुम्ही 24 रुपये द्या. एवढंच आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. दादा, खरं तर त्यांनी सांगितलं की दिल्लीला जी बैठक झाली त्यामध्ये सुट्ट्या आलेल्या आहेत. कालचा दिवस फक्त कामकाजाचा झालेला आहे. 10 जूनपर्यंत खरं तर सरकार काहीतरी तोडगा काढेल असं वळसे पाटील या ठिकाणी म्हणतात. त्याच्याकडे कसं पाहता? वळसे पाटील साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे, जेव्हा सुशांत सिंग राजपूतचा तिथं आत्महत्या झाली होती, त्याचं राजकारण भाजपली केलेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि जेव्हा तिथं मागणी केली की आपला हा विषय आता CBI दिला गेला पाहिजे आणि CBIने तो मान्य केला पाहिजे लगेचच्या लगेच, 1 दिवसामध्ये विषय बिहारवरनं डायरेक्ट दिल्लीला गेला, दिल्लीने ते मान्य केलं. मग राजकीय भूमिका घेत असताना तुम्ही पटपट निर्णय घेता, आणि इथं मात्र आमच्या शेतकरी सामान्य लोकांचा विषय आल्यानंतर तुम्ही म्हणता सुट्टी आली, हे झालं ते झालं. बरं, नीटची परीक्षा घेतल्यानंतर नीटमध्ये काही पुरावे आपल्याला मिळतील म्हणून जे एज्युकेशन कार्यालय दिल्लीचं ते तुम्ही जाळायला रविवारी तुम्हाला मोकळे, आणि इथं मात्र तुम्हाला शेतकऱ्यासाठी निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. अजितदादांना न्याय देण्यासाठी तुम्ही 5-5 महिने त्याच्यामध्ये घालवता. त्यामुळे कुठं ना कुठंतरी हे सरकार कुठेतरी मोजकी नाहीतर राजकीय भूमिका तिथं घेते. याच्यात मरतंय कोण, तर हा शेतकरी मरतोय, सामान्य लोक मरतात. आता तुम्ही माजी मंत्री आहात, तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष राहून गेलेला आहात, तुमचं वजन आहे. मग ते वजन वापरून 12 वाजता जी तिथं कॅबिनेट बैठक तिथं सुरू आहे, लगेच निर्णय घेण्यासाठी सांगा. दिल्ली तुमचं ऐकत नसावं, महाराष्ट्र ऐकते का हे जरासं लोकांना त्या ठिकाणी कळू द्या. आणि देवेंद्र फडणवीस साहेब दुर्दैवाने काय म्हणतात की जेव्हा केव्हा असं आंदोलन केलं जातं, ही राजकीय भूमिका आहे. आता देवेंद्र फडणवीस सोलापूरला जेव्हा तिथं अतिवृष्टी झाली होती, गेले शेतकरी म्हणलं अहो आमचं सगळं गेलं, पार माझं घरदार गेलं, 50,000 हेक्टरी द्या. तर शेतकऱ्यांनाच ते म्हणतात की तुम्ही राजकारण करताय. आम्ही शेतकऱ्यासाठी लढतोय, आम्ही राजकारण करतोय. मला असं वाटतं की सामान्य लोकांचं जे आज आम्ही राजकारण करतोय आणि आमच्या विरोधकाला म्हणजे सत्ताधाऱ्यांना हे राजकारण वाटत असेल, तर मला त्यांना एवढंच सांगायचंय, हेच राजकारण बरं आहे. तुमचं घोडेबाजार करण्याचं, पैशाचं, गुंडाशाहीचं, दबावतंत्राचं राजकारण आम्हाला नको. 30 जून पूर्वी कर्जमाफीची घोषणा केली चौंडीमध्ये. एकनाथ शिंदे असतील किंवा सुमित्रा पवार यांनी देखील केली. फडणवीस सुद्धा त्या संदर्भात सकारात्मक आहे. तर ती सुद्धा आश्वासनच असेल का, तोंडाला पानं पुसली जाते? हा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक खूप मोठी कर्जमाफी पूर्वी यांच्या विचाराच्या सरकारने त्या ठिकाणी आलं. आम्ही त्या कर्जमाफीचं स्वागत केलं, पण त्याच्यामध्ये इतक्या अटीतटी टाकल्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने काम केलं, तर सामान्य लोकांना समावेशक दृष्टिकोनातून कुठली अटतट न ठेवता काम केलेलं आहे आपण सर्वांनी बघितलंय. आता तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं, एवढ्या मोठ्या व्यक्तीचं नाव या योजनेला दिलंय. आमची फक्त विनंती एवढीच आहे की कृपा करून याच्यामध्ये कुठेही अटीतटी तुम्ही त्या ठिकाणी आणू नका. सरसकट कर्जमाफी आमच्या शेतकऱ्यांना तिथं दिली पाहिजे. आणि ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत रेग्युलर कर्ज भरले त्यांना सुद्धा 1 लाख रुपयेची कर्ज मदत त्या ठिकाणी व्हावी, अशी आमच्या सगळ्यांची मागणी. आता अटतट काय टाकली जाते, कारण या सरकारला अटीतटी इतक्या भारी वाटतात. लाडक्या बहिणीच्या बाबतीत इलेक्शनच्या आधी सरसकट पैसे तुम्ही 2.5 कोटी महिलांना त्या ठिकाणी दिले. कोणाचंच काय तिथं बघितलं नाही. ॲडव्हान्समध्ये 2-2 महिने, अरे बाबा द्या 5-5 हजार रुपये, काही फरक पडत नाही, इलेक्शन जिंकल्यानंतर आपण बघू. आणि तेव्हा अटतट तुम्ही टाकली नाही. आणि इलेक्शन झालं की आता म्हणताय की आता 90 लाख महिला जरा चुकीच्या पद्धतीने त्यांचं नाव आलं होतं.
तर असं जर तुम्ही करणार असाल या कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा जे लाडक्या आमच्या बहिणीच्या बाबतीत झालं ते आम्ही सहन करणार नाही, आम्ही ते एक्सेप्ट करणार नाही. एकदा जाहीर होऊ द्या, सगळ्या कंडिशन्स आपण बघू आणि मग त्याच्यावर आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलू. कृषी मंत्र्यांचं काही लक्ष आहे का प्रश्नांकडे? हां, कृषी मंत्र्यांचं काही लक्ष दिसलं या प्रश्नांकडे? कसं असतं की एखादं मंत्रालय तुम्ही सांभाळत असताना तुमचं पद फार मोठं असतं. काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री साहेबांनाच पाण्यासाठी एक आंदोलन करावं लागलं. म्हणजे कृषी मंत्री या राज्याचे आणि कोणाच्या विरोधात आंदोलन करतायत तर या राज्य सरकारच्या विरोधात. आता या राज्य सरकारमध्ये पाण्याचं खातं कोणाकडे तर भाजपकडे, विखे पाटील साहेबांकडे. मग तिथं कृषी मंत्रीच पाण्यासाठी सरकारमध्ये असताना जर भाजपच्या एका मंत्र्याच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन करत असतील तर मग आज काय परिस्थिती आहे आपल्या या महाराष्ट्राची याच्यावरच आपण काय गोष्टी समजून घ्या. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथं नुसता वाद आहे, एकामेकाचे कपडे काढण्याचा प्रयत्न राजकीय दृष्टिकोनातून या मित्रपक्षाकडनं जे सत्तेत आहेत त्यांच्याकडनं जर केला जात असेल आणि आता MLC इलेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघाल, त्यामुळे कुठेतरी आम्हाला असं वाटतं की या सगळ्या राजकारणाच्या गोंधळात सामान्य लोकांवरचं लक्ष या सरकारचं कुठं ना कुठेतरी कमी झालेलं आहे आणि त्याचा फटका हा गरिबाला मोठ्या प्रमाणात तिथं पडत आहे. कृषी मंत्री त्यांना पाणी हवं म्हणून जर रस्त्यावरती उतरत असतील तर मग शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी उतरावं का रस्त्यावर? माझं मत आहे की सत्ताधारी पक्षांमध्ये जे कोणी, आता भाजप काही रस्त्यावर उतरणार नाही, पण बाकी जे आहे एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष यांनी आज जो काही सामान्य लोकांवर अन्याय होतो तो बघून रस्त्यावर जर उतरलं, उलट तुम्हाला लोक मानतील. जी आज तुमची पॉप्युलॅरिटी नाही तर तुमचं महत्त्व या राजकारणामध्ये जे कमी होत चालले, जे लोक तुम्हाला बोलतायत ते कुठं ना कुठेतरी कमी करायचं असेल तर रस्त्यावर तुम्ही सुद्धा सत्ताधारी असताना सुद्धा उतरलं तर योग्य ठरू शकतं. पण मग सत्तेत जाऊन मंत्रिपद असताना तुम्हालाच आंदोलन करता येत असेल, करावं लागत असेल, मग सत्तेत जाऊन फायदा काय झाला, विकास कोणाचा झाला, हाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. खरं तर दादा त्यांनी वळसे पाटील असे म्हणाले की आपण एक शिष्टमंडळ जाऊ, तुमच्या नेतृत्वाखाली मी येतो आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आपण दिल्ली दरबारी मांडू. मी सध्या मंत्री जरी नाही किंवा सरकारची भूमिका मांडत नाही तर या भागाचा आमदार म्हणून प्रश्न मांडतोय. तर तुम्ही याकडे कसं पाहताय? आणि दुसरा मुद्दा ते म्हटले की जर दादा मनसरमध्ये येणार असेल तर आपण त्याच्यावरती सविस्तर चर्चा करून हा प्रश्नावरती काय मार्ग काढता येईल याकडे कसं पाहताय? नाही, हा जो मुद्दा आहे ना, आता तो काय एखाद्या व्यक्तीचा राहिलेलाच नाही आणि हा विषय सगळ्या शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे इथं काही मी नेता म्हणून आलेलो नाही, मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून इथं आलेलो आहे. त्यामुळे मला वळसे पाटील साहेबांना एवढंच सांगायचं आहे की आता खुल्ला हा विषय आहे ना, शेतकऱ्यांना अडचण आहे तर आमच्या बैठकीची वाट तुम्ही कशाला बघताय? आणि त्यांचं म्हणणं असेल की एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही दिल्लीला जाऊ, त्याचा अर्थ दुसऱ्या अंगाने ते हेही म्हणतायत की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे शिष्टमंडळ हे दिल्लीला गेलं होतं ते शिष्टमंडळ फेल गेलं. म्हणजे त्यांनी फक्त टाइमपास केला दिल्लीला जाऊन, असंच कुठंतरी वळसे पाटील साहेब त्या ठिकाणी बोलतायत. आणि ते जर ते मान्य करत असतील तर ठीक आहे, कधी तुम्ही आम्हाला घेऊन चला, आम्ही येतो दिल्लीला. जर CMचं तिथं ऐकलं जात नसेल तर आमच्यासारख्या साध्या कार्यकर्त्यांचं जर ऐकलं जाऊ शकतं असं जर वळसे पाटील साहेबांना वाटत असेल, मी त्यांचं स्वागत करतो. कधी जायचं एवढं तुम्ही सांगा, आम्ही तुमच्याबरोबर दिल्लीला 100% त्या ठिकाणी येऊ. काही करा, कसंही करा, आम्हालाही तुम्ही सांगा काय करायचं, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांच्या या सगळ्या अडचणी त्या ठिकाणी सुटल्या पाहिजे. खरं तर दादा तुम्ही रस्त्यावरती उतरताय, नाशिकमध्ये जशी भाववाढ झाली, आज पुणे जिल्हा हा खरं तर कांद्याचा आगार बनत चाललेला आहे. बऱ्यापैकी उष्णता आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा जवळपास 40% कांदा सडून खराब झालेला आहे. त्या शेतकऱ्यांना काय मदत मिळण्यासाठी प्रयत्न? हा बघा, नाशिकचे शेतकरी मोठ्या संख्येने 5-6 हजार शेतकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी अजून 5-6 हजार लोक जे येत होती त्यांना पोलिसांनी अडवलं. आता लोक स्वतःच्या हक्कासाठी या सिस्टमच्या विरोधात लढायला तिथं तयार होते, ते लढले, त्यांना मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीचा फायदा झाला. पण तिथल्या शेतकऱ्यांनी जो लढा उभा केला त्याचा फायदा इथल्या पण शेतकऱ्यांना 100% झालेला आहे. जर आपण क्विंटलला बघितलं तर त्या भागामध्ये म्हणजे किलोला बघितलं तर 20 दोघात जो फरक असतो तो 50 पैशाच्या आसपास किलोला त्या ठिकाणी असतो, नाहीतर रेट तसे समानच असतात. आता तिथले रेट 15 रुपयाला गेलेत, त्यामुळे इथं जर आपण रेट बघितले तर 14.5 रुपयाच्या आसपास चांगल्या कांद्याचे त्याच्यामध्ये रेट आणि काय काय ठिकाणी आता 16 रुपयाला तिथं जात चाललेले आहेत. त्यामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांनी केलेला आंदोलनाचा फायदा हा
पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, सिस्टमच्या विरोधात लढायचं असेल तर रस्त्यावर यावंच लागेल. ऊन असू, पाऊस असू, वारा असू, नाही तर काही असू, लढल्याशिवाय आपल्याला न्याय त्या ठिकाणी मिळणार नाही. तर आता तुम्ही कृषी मंत्र्यांचं असं म्हणाल की त्यांनाच आंदोलन करावं लागतं, तशीच काहीशी परिस्थिती शिंदे शिवसेनेची पण आहे. तुम्ही सत्तार स्वतः म्हणाले की भाजपसोबत राहावं का, आपण एकत्र दोन्ही शिवसेनेनी येण्याची हीच ती वेळ आहे. आणि संजय राऊत सुद्धा या ठिकाणी म्हणतायत की जर तुम्हाला एकत्र यायचं असेल तर उद्धव ठाकरेंकडे या, तुम्ही चर्चा करा, कारण दोन शिवसेना असू शकत नाही, एकच शिवसेना असेल आणि तिथं ठाकरेच असतील. तर एकंदरीत काय दिसतंय तुम्हाला या आयुष्यात? हा बघा, विषय एवढाच आहे, न अजितदादांचा पक्ष न एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष भाजपला सोडतील असं मला वाटतं. अजितदादा आज असते तर भाजपला 100% त्यांनी सोडलं असतं आणि 2029ला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण झाले असतील तर अजितदादा पवारच त्या ठिकाणी झाले असते. आता ते धाडस आणि अजितदादांच्या बाबतीतली घटना झाल्यानंतर त्याच्यात इतक्या शंका असल्यामुळे हे धाडस आत्ताच्या या दोन पक्षातल्या नेत्यांना अजिबात त्या ठिकाणी होणार नाही, हे मी स्पष्टपणे तिथं सांगतो. आणि या पक्षातल्या बऱ्याच नेत्यांच्या फायली या दिल्लीला तिथं आहेतच. फक्त होणार एवढंच, काही लोक रुसतील, नाराज होतील, दिल्लीला जातील. आता MLC इलेक्शन जाहीर होण्यापूर्वी आपण बघितलं असेल की आम्हाला 8 जागा मिळाल्या पाहिजे. आता 4 जागा देऊन त्यांना शांत बसावं लागलं. त्यामुळे कुठं ना कुठंतरी आम्ही सातत्याने जे बोलतोय की भाजप हा जो पक्ष आहे तो मित्र पक्षाला संपवल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या नेत्यांना ते घेतात त्यांना सुद्धा तिथं सांगितलं जातं, उठ बस, हे भाषण कर, हे स्टेटमेंट दे. सोशल मीडिया अकाउंटसुद्धा जे काँग्रेस आणि आमच्या पक्षातून भाजपमध्ये गेलेले नेते आहेत त्यांचं सोशल मीडिया अकाउंटसुद्धा भाजपच्या कार्यकर्ते नाही तर RSSच्या कार्यकर्त्याकडनं त्या ठिकाणी हँडल केलं जातं. त्यामुळे हे लोक तिथं कुठेही कुणी साथ भाजपची सोडणार नाही. एक मात्र खरं, 29च्या आधी अजितदादांच्या पक्षाचे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले 40 आमदार मात्र नक्कीच त्यांची साथ सोडून भाजपमध्ये जाऊ शकतील. आणि त्यावेळेस सामान्य परिवारातले, सामान्य कुटुंबातले लोकांना आमदार होण्याची संधी तिथं मिळणार. कारण का लोकच इतकी चिडलेली असतील, या नेत्यांना बाजूला सारून सामान्य लोकांना पुढे आणतील आणि निवडून देतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. पण ती अस्वस्थता वाढली आहे शिंदे गटाची, कारण त्यांच्या जसं ते म्हणतात की अनेक आमदारांना त्यांच्या भूमीत ठेवण्याचा प्रयत्न आहे. या महाराष्ट्रावर सावध राहू असं वक्तव्य येत आहे. या महाराष्ट्रावर जेव्हा अन्याय होतो, सामान्य लोकांवर अन्याय होतो, आम्ही अस्वस्थ होतो. पण आम्ही सत्तेत नाही ना गेलो, आम्ही रस्त्यावर उतरलो. आमचं ते धाडस आहे. तिकडं काय होणार, अस्वस्थता राहणार. एकदा नाराज झाले तरी ऐकलं नाही, दोनदा नाराज झाले तरी ऐकलं नाही, तीनदा नाराज झाले ऐकलं नाही. आता भाजप त्यांना गृहीत धरत जाणार. सत्तेसाठीची अस्वस्थता आहे. सत्तेसाठी अस्वस्थता आहे, नाहीतर उद्या जाऊन आपल्या पक्षाला खाल्लं जाईल याची अस्वस्थता असू शकते. पण विषय एवढाच आहे की भाजपला पण कळलेलं आहे की फक्त गुरगुरलं जाईल. जो वाघ असतो आणि त्याला दातच नसतात, त्याची तशी भीती नंतर राहत नसती. अशीच काही परिस्थिती या दोन्ही पक्षाची भाजपबरोबर राहून दुर्दैवाने त्या ठिकाणी झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेब ताकदवान नेता आहे, पण भाजप त्यांची ताकद हळूहळू संपवणार हे मात्र त्या ठिकाणी खरं. भाजप बरोबर असणारे दोन्ही पक्ष यांना त्या ठिकाणी मी बोलतोय की वाघ आहेत, दाखवतात वाघ आहेत, पण त्यांच्याकडे दुर्दैवाने दात सगळे भाजपली त्या ठिकाणी काढून घेतले. जसं पोलीस प्रशासनाचं दुर्दैवाने आज झालेलं आहे. पोलीस प्रशासनामधले अनेक अधिकारी चांगले आहेत, कॉन्स्टेबल चांगले आहेत, पण वरून दबाव असल्यामुळे त्यांचं काय झालं की कुणीच त्यांना दुर्दैवाने तिथं घाबरत नाही. आणि याच्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने खराब होत चाललेली आहे. खरं तर पुणे जिल्ह्यातील जागा आहे ती खरं तर राष्ट्रवादीची. मुलाला उमेदवारी दिली आणि ज्या संजय काकडेंनी 17 नगरसेवक फोडले होते त्यांनाच परत पक्षात घेतलेला आहे काल, आणि काही तासातच त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर तिकीट देण्यात आले. तुमची काय भावना आहे त्यामध्ये? त्याला एक जोडून प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरूनच राष्ट्रवादी उमेदवारी त्या ठिकाणी हा देते. उमेदवार राष्ट्रवादीचं नसून भाजपचा अशी चर्चा सुरू आहे. अजितदादा हे लोकनेते होते. कार्यकर्त्यांच्या मनात काय, लोकांच्या मनात काय, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला न्याय कसा द्यायचा हा अजितदादांना पूर्णपणे त्या ठिकाणी माहीत होतं. काही नवीन लोक त्यांच्या पक्षातलं प्रतिनिधित्व करणारे जे आहेत त्यांना लोकनीती कदाचित कळली नसावी, कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्याच्या भावना कळल्या नसाव्यात. पण एक गोष्ट मात्र मान्य करावं लागेल, अर्थकारण मात्र तिथं त्यांना कळलेलं दिसतंय की अर्थकारण कसं चांगलं ठेवायचं
आणि त्या अनुषंगानेच कदाचित काकडेंना त्या ठिकाणी संधी दिली गेली असावी असं माझं तरी मत आहे. विलास लांडे तर थेट म्हणाले की आर्थिक निकष जे आहे ते पाहण्यात आलेलं आहे आणि तेच पाहून ही उमेदवारी दिली आहे. आता विलास लांडे तर त्यांच्याच पक्षाचे माजी आमदार आहेत. आता मी जे बोललो आणि विलासभाऊ जे बोलले याच्यात खूप फरक आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत काल नाही. त्यांच्या आग्रहाखातरच हा सगळा निर्णय घेण्यात आला असं म्हटलं जाते. काल राष्ट्रवादीचे अनेक आमदार या निर्णयावरून नाराज होते. म्हणजे सकाळपासून जिजाई बंगल्यावरती होते. परवा रात्री जो निर्णय झाला त्याच्यामध्ये कुठल्याही आमदाराला तिथं बोलवण्यात आलेलं नव्हतं. फक्त वळसे पाटील एकच होते. शहराध्यक्ष देखील जे सुनील टिंगरे आहेत ते सुद्धा त्या बैठकीला नव्हते. विषय एवढाच आहे, अजितदादांच्या पक्षामध्ये निर्णय घेणारे जे लोक आहेत त्यांना लोकांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना, पदाधिकाऱ्यांच्या भावना, त्यांना न्याय कसं द्यायचं हे कदाचित अजून तरी कळलेलं नाही. पण आर्थिक समीकरण कसं बसवायचं, आर्थिक घडी कशी बसवायची, अर्थकरण हे कसं वाढवायचं हे मात्र